लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई नाके डोळी नीटस बागाया सोबरी ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते गवाई हवी एक सासूबाई सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः सासूबाई. हाय मोना, कशी आहेस? मी मस्त. बरं, मी एक पार्टी अरेंज केली आहे, तुला यायचंय? हो हो, घरीच केली आहे. हाय टीचर. हाय अनिता. हाय लीना. मग भेटू आपण. हो, ओके ओके, बाय. आज मी कोणाचा टिफिन शेअर केला नाही. मला 20 पॉइंट. आणि आज आम्ही एकमेकांशी बोललो सुद्धा नाही. मला सुद्धा 20 पॉइंट. आणि आज स्कूल बस मध्ये मी कोणालाच जागा दिली नाही म्हणून मला 20 पॉइंट. आणि मी स्कूल मधून आल्यावर छोट्या आईला उचलायला लावायची ना, मी तिला आज उचलायला लावलं नाही म्हणून मला पण 20 पॉइंट. माझे बाबा मार्क लिहून झाले, मी जातो. माझे पण झाले, मी पण झाले, माझे पण झाले. आजपर्यंत मी ज्या ज्या वेळी देवासमोर हात जोडत होते त्यावेळी ह्या मुलांना यश मिळावं म्हणून सगळ्यात आधी प्रार्थना करत होते. पण आज असं वाटतंय की जो गेम हे खेळतायत त्या गेम मध्ये त्यांना कधीच यश मिळू नये, कधीच नाही. अरे बापरे, रत्न पार्किंगच्या सुनबाईच्या डोळ्यात चक्क पाणी. कुणी काही बोललं का? काय नाही. अहो, असं काय करताय? तुम्हाला नक्की कोणीतरी बोललं असेल. म्हटलं ना काही नाही. मीराबाई, या सोसायटीत तुम्ही अशा एकट्या आहात की सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतायत? म्हणजे बघा कसं की ज्यावेळेस आम्हाला वाटत होतं की ह्या घराच्या वाटण्या व्हाव्यात त्यावेळेस वाटण्या नाही झाल्या. पण आता तुम्हाला वाटलं म्हणून या घराच्या वाटण्या झाल्या. पण त्यावेळेस आम्हाला काय वाटतं हे तुम्हाला कधी विचारावंसं पण नाही वाटलं. असो, पण आता एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडून येत आहेत तर तुम्हाला आनंदात राहायला हवं होतं. शेवटी स्वातंत्र्य ही फार मोठी गोष्ट असते. त्या सासूबाईंच्या कृपेने, सॉरी, सेक्रेटरीच्या कृपेने तुम्हाला स्वातंत्र्य आणि तुमच्या कृपेमुळे आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. एनिवे, तुम्ही आमचा जो काही मनाचा विचार करून हे जे काही घडवून आणलं त्याबद्दल मनापासून आभार. जाता जाता इतकंच सांगेन, म्हणजे विनंती करेन, कधीतरी हसण्याचाही प्रयत्न करा. येते हा. शेजारीणबाई. मुलं शिकवणीला गेलेत आणि मग चित्रकलेच्या शिकवणीला जाणार आहेत. यायला उशीर आहे त्यांना.
आणि तिथे प्रोजेक्टही आहे आज. हे सगळं तू मला का ऐकवतेस? नाही कसं नाही तिचे बाबा. हा अहो अहो मी ह्याकरता सांगते कारण तुम्ही काम करताय तर काम करताना तुम्हाला शांतता हवी नाही का? आणि मुलं असतील तर मुलं गोंधळ करणार म्हणून तुम्हाला आता त्यांचा अजिबात त्रास होणार नाही. काम करताना तुम्ही अगदी शांतपणे काम करू शकता. कोणीही तुम्हाला त्रास देणार नाही. कळतंय का मी काय म्हणते ते? आणि समजा जर मुलं आलीत तर त्या बसा ना तुम्ही. मी त्यांना वर नाही आणणार. तुम्हाला आरामात काम करता येईल. ती शांतता महत्वाची. किती बडबड करतेस तू? किती बडबड करतेस आणि काय चाललंय तुझं? ये जा ये जा. त्यांची वाट बघतीये. त्या कोण? सेक्रेटरी. त्या शेजाऱ्या बाजाऱ्यांनी माझा घोळ केलाय. सासूबाई नियमच आहेत ना त्यांचे. कुणीही म्हणजे घरातलं कुणीही सदस्य समोर आलं तर शेजाऱ्यांसारखं वागायचं. त्यांच्याशी नीट म्हणजे बोलायचंच नाही, बघायचं नाही म्हणून. आणि त्यांनी सांगितलंय की जिन्यातनं खाली जाताना समोरून कुणी वर येता कामा नये आणि वर येताना खाली जाता कामा नये. तेच ते काहीतरी त्यांनी सांगितलं. माहिती आहे ना तुम्हाला? तुला खाली जायचंय ना? हो. मग जा ना सरळ. वाट कशाला बघतेस कोणाची? अरे हो की विसरलेच मी जाते. तुम्ही आरामात काम करा. नाही शांतता महत्वाची आहे ना. तुम्हाला तर कोणीही त्रास देणार नाही. शांत. वेफरचे किती पॅकेट सांगितले? 4 का? नाही मग तिथे 5 लिहा. आणखीन 1 लिटरच्या 5 सॉफ्ट ड्रिंक, 2 चीज पॅकेट. घरात पार्टी आहे. या विघ्नेशच्या ऑफिसमधून एवढं लवकर येण्याची काय गरज होती? याच्यामुळे माझी सगळी मेहनत आता फुकट जाणार आहे. काय ग कॅश? घरात पार्टी का? ऐक. बापरे, काय विचारलं? घरात पार्टी का आपल्या? एवढी मोठी ऑर्डर देतेस? नाही रे, पण तू एवढ्या लवकर कसा आलास? हा ग, डिनर मीट आहे. एका क्लायंट बरोबर जायचंय म्हणून लवकर निघालो ऑफिस मधनं. तू ते पार्टीचं काय म्हणत होतीस? नाही रे, पार्टी वगैरे काही नाहीये. ते फक्त म्हणजे घरात एक्स्ट्रा सामान भरून ठेवायचं होतं म्हणून ऑर्डर करत होते. कसं आहे ना, अचानक कोणी पाहुणे आले तर आपल्या घरात सामान हवं ना, की मग शेजाऱ्यांकडे मागायला जायचं. बरोबर. बरं ते जाऊ दे, तू घराबाहेर कधी पडणार आहेस? मीटिंग साठी? अगं फ्रेश होतो, कपडे घालतो आणि लगेच निघतो. अच्छा, म्हणजे तू बाहेरूनच जेवून येणार आहेस? चला. तुला बरंच म्हणा. हे घे. अगं माझ्यासाठी जेवण करायला नको म्हणून म्हटलं. मग माझ्यासाठी आणि गौरवसाठी मी जेवण बनवत नाही. मी एक काम करते, मी बाहेरूनच ऑर्डर करते. कॅश, तुझ्या समोर हात जोडतो ग. हे सकाळचं आणि रात्रीचं जेवण बाहेरनं मागवत जाऊ नको. माझं आणि गौरवचं पोट बिघडेल. डोंट वरी विघ्नेश, नाही बिघडणार तब्येत. अरे मी काही साध्या सुध्या हॉटेलमधून ऑर्डर करत नाही, महागड्या हॉटेलमधून ऑर्डर करते आणि त्या हॉटेलमधलं जेवण चांगलं असतं. हो हो. बरं मी काय म्हणते विघ्नेश, मला एक 7-8 हजार रुपये देऊन जा. कॅश कमाल आहे तुझी. म्हणजे परवा मी तुला 5,000 रुपये दिले होते, ते संपले. विघ्नेश तुझी पण कमाल आहे. अरे आता एवढ्या महागड्या हॉटेलमधून ऑर्डर करते म्हटल्यावर पैसे खर्च होणार नाही का? तू पण विचार करू नकोस, पैसे दे पटकन. अरे मुदत काय बसलंच दे ते सगळं. कॅश, अगं कॅश, सगळीच कॅश घेऊन गेली आहेस तू. अरे देवा, गायत्रीजींची ही घराची वाटणी ना मला खूप महागात पडणार आहे. आणि तुमचं पार्सल. आणि हे बिल. बिल 900 रुपये झालेत आणि 100 रुपये. थँक्यू. थँक्यू.
अरे वा, आज तुमच्या शेजाऱ्यांकडे पार्टी आहे वाटतं. अरे बाप रे, हा ऋषी पण आज ऑफिस मधून लवकर घरी आला. मला वाटतं आज काही माझा प्लॅन ही लोक सक्सेस होऊ देणार नाही. पण माझ्या प्लॅन नुसार या भावांची एंट्री खरं तर क्लायमॅक्सला व्हायला हवी होती. पण हे तर पिक्चर सुरू होण्याआधीच आले. काय झालं वहिनी? हा? मी विचारत होतो की आज आमच्या शेजारी पार्टी आहे का? नाही नाही, असं काही नाहीये. सहजच आपलं एक्स्ट्रा घरात सामान भरून ठेवलं. अच्छा. बरं, कॉलनी मधल्या सगळ्यांनी आज घरी लवकर यायचं ठरवलंय का? नाही नाही, माझं काय की माझी आज माझ्या क्लायंट बरोबर मीटिंग आहे, डिनर मीटिंग, म्हणून मी लवकर घरी आलो. ओ, तुझी पण मीटिंग आहे? माझी पण म्हणजे? नाही, विघ्नेश पण घरी आले आले हेच सांगत होता की तो एका क्लायंट बरोबर बाहेर डिनर मीटिंग साठी जाणार आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही दोघे एकत्र जाणार असाल? नाही, म्हणजे माझी मीटिंग आहे हे कन्फर्म आहे, पण विघ्नेश दादा मीटिंगला जाणार आहे असं काही तो मला नाही बोलला. कमाल आहे. तुम्ही सगळेजण एका ऑफिस मध्ये एकत्र काम करता ना? कुठलेही डिसिजन घेण्याआधी तुम्ही एकत्र बसतात आणि एकत्र डिसिजन घेता. आणि ऑफिस बाहेर कोण कुठे मीटिंग करते, कुणाबरोबर मीटिंग करते हे कुणालाच माहित नाही. आणि ही गोष्ट तुम्हाला घरी आल्यावर, सॉरी, कॉलनीत आल्यावर तुम्हाला कळते. ग्रेट. वहिनी प्लीज जाऊ द्या ना, मला या विषयावर आता खरंच बोलायचं नाही. कारण या सगळ्या विषयावर नुसती चर्चा होते, निष्कर्ष आपण फक्त. असो, मला निघायचंय, मी आवरतो. यांना एकमेकांबद्दल काहीच माहित नाही. म्हणजे हे एकमेकांशी बोलतच नसावेत. तसं असेल तर अभिलाषा वहिनी आणि मी केलेला प्लॅन सक्सेस होतोय. आता वेळ न दवडता ऋषी आल्याची खुश खबर जाऊन विघ्नेशला सांगायला हवी. विघ्नेश, रेडी झालास का? रेडी. हा, ऋषी पण आला लवकर घरी आज. काय? ऋषी घरी लवकर आलाय? हो, तो सुद्धा येतोय ना तुझ्या बरोबर मीटिंगला? नाही, मला कोणी काही बोललं नाही, पण तुला कसं कळलं तो माझ्याबरोबर मीटिंगला येतो? मला कोणी येऊन सांगणार आहे का? हा, तो स्वतःशी बोलत होता ना, तेव्हा मी ऐकलं. म्हणजे मला ऐकू आलं. एक्सक्यूज मी. तू कुठली मीटिंग अटेंड करायला चाललायस? माझी ती वर्ल्ड मॅगझिनच्या जीएम बरोबर मीटिंग आहे. कॅश फनी सांगत होत्या की तुझी पण एखादी मीटिंग आहे म्हणे. एक्झॅक्टली. ऍक्च्युली त्यांच्या बरोबर माझी मीटिंग आहे, माझी अपॉइंटमेंट ठरली आहे. काय सांगतोयस? हो. अरे, हे मला नव्हतं माहिती. या. म्हणजे काय माहिती का, ऍक्च्युली आधी ही मीटिंग प्रथमेश दादा अटेंड करणार होता, पण त्याला उद्या काहीतरी काम आलंय म्हणे, आणि मग त्याच्या प्रिपरेशन साठी वेळ हवाय त्याला, म्हणून त्याने मला पाठवलं. बट आय डोंट माइंड, म्हणजे तू गेलास तरी मला प्रॉब्लेम काही नाहीये. जाणार असशील तर प्रॉब्लेम नाही आहे, नाही म्हणून चालणार ना. मी त्या जीएमच्या पीएशी इतके दिवस बोलतोय, एका शब्दानी बोलला नाही की तू पण फॉलोअप करतो या मीटिंग साठी. अरे, तो कशाला सांगेल? शेवटी आपण रिप्रेझेंट तर एकच कंपनी करतो ना. म्हणजे त्याला असं वाटलं असेल की आपण बहुधा एकाच मीटिंग साठी फॉलोअप घेतो आहोत, म्हणून त्याने नसेल सांगितलं. त्याला दोष देण्यात काहीच पॉइंट नाहीये. खरं. मग दोष कोणाचा आहे? ही मीटिंग तू अटेंड करणार आहेस हे प्रथमेश दादाने सांगितलं नाही. कदाचित प्रथमेश दादांना तुला सांगावंच नाही वाटलं असणार. नाही, कदाचित त्याने असाही विचार केला असेल की आम्ही दोघांनी एकाच मीटिंग मध्ये नको अडकून पडायला, म्हणजे तेवढा वेळ वाया जाईल म्हणून नसेल सांगितलं. पण या प्रोजेक्टवर मी खूप दिवसापासून काम करतोय. स्वतः जातीनं लक्ष घातलंय मी या प्रोजेक्टमध्ये. हे दादाला नीट माहिती होतं. तरी सुद्धा आज मीटिंग असताना मला साधी कल्पनाही द्यावीशी वाटली नाही त्याला. नाहीच देणार. मोठी डील असणार ना. बघ विघ्नेश, म्हणजे कामं सगळी तू करायची, धावपळ तू करायची, पण मीटिंग आणि क्रेडिट घेण्याची वेळ आली की ऋषीला पुढे करायचं.
हे सगळं तुझ्या बाबतीत घडतंय. मी असं का बोलते हे तुला पटणार नाही, पण यामागे कारण आहे विश्वास. आणि मी सोडून या घरात तुझ्यावर कुणाचाही विश्वास नाहीये. असं काही नाही. आपण एक काम करूया का? उगाच आपापसात वाद घालण्यापेक्षा प्रथमेश जरा घरी आहे, आपण त्याला विचारूया, चालेल? त्याची काही एक गरज नाहीये. जे घडायचं होतं ते घडून झालेलं आहे. विघ्नेश, आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत या घरात तुझ्याच बाबतीत हे घडत होतं. प्रत्येक वेळेस तुलाच डावललं जात होतं आणि आता ऑफिसमध्येही तेच घडतंय. विघ्नेश, हे असं किती काळ सहन करणार आहेस तू? हे पा प्लीज, गैरसमज नका करून घे. तुझ्या लक्षात येते का, आपण एकमेकांशी नीट कम्युनिकेट नाही करत आहोत आणि आपलं बोलणं होत नाहीये म्हणून हा सगळा घोळ होतो. हे बघ, हा सगळा मिसअंडरस्टँडिंग मुळे झालेला प्रकार आहे. बिलीव्ह मी, बाकी काही उद्देश नाही. आय कांट बिलीव्ह दिस. रिअली आय कांट बिलीव्ह दिस. बघ ना, सगळ्या गोष्टी घडतायत त्या फक्त माझ्या बाबतीत, आणि ते पण वारंवार. ओके ठीक आहे, प्रथमेश दादांनी तुला जायला सांगितलं ना, तू जा, माझी काहीच हरकत नाहीये. अरे नाही नाही, उलट हेच मी तुला सांगणार होतो. हे बघ, तू जर प्रॉपर प्रिपरेशन केलेस ना तर मीटिंगला तू जा. अरे मी तिथे जाऊन काय सांगणार? प्रथमेश दादाचा पॉइंट ऑफ व्ह्यूज ना. उलट मला तर वाटतं की तू जा, कारण तू या प्रोजेक्टची प्रॉपर स्टडी केली, सो तुझा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू डेव्हलप झालाय. हं, हे बघ, तू माझ्यापेक्षा जास्त त्यांना खूप चांगलं कन्व्हिन्स करू शकशील. आणि अल्टिमेटली आपल्या कंपनीचं काम होणं खूप महत्वाचं आहे ना. आणि दादा, तू सांगितलेलं मला अजूनही आठवतं. तूच म्हणाला होतास की आपले पर्सनल वाद काही असो, पण प्रोफेशन आणि इमोशन्स यांची कधीही गल्लत करायची नाही, बरोबर ना? ओके, आय एम कन्व्हिन्स्ड. आपण दोघंही त्या मीटिंगला जाऊया. ओके ओके ना? येस, चल दे बॅग घेऊन. अजिबात नाही. दोघांमध्ये भांडण लावण्याची संधी वाया गेली. काही हरकत नाही, पण माझ्या प्लॅन नुसार या दोघांची एंट्री करेक्ट होती. मस्त. तू कशी आहे? हाय ना. हाय. शी इज लुकिंग गुड. Gorgeous. Thank you. Welcome. Welcome to my home. Sit. अगं कॅश, Huh? हा सगळं काय प्रकार आहे? काय नाही ग, या घराची वाटणी झालीये. म्हणजे आमच्या सासूबाईंनी, ओ सॉरी, आमच्या सेक्रेटरीनी या घराची सोसायटी केली. ही तुम्हाला जी दोरी दिसते ना, त्या दोरीच्या पलीकडे जायचं नाही, कारण तिथे आपले हितशत्रू आहेत. हा एवढाच एरिया आपला आहे. पण कॅश, तुझी ही अवस्था बघून खरंच आम्हाला खूप वाईट वाटते ग. या आय नो. तुम्हाला जरी वाईट वाटत असलं तरी मी खूप खुश आहे, कारण आज पहिल्यांदाच मला माझी स्पेस मिळाली आहे. आता मी माझ्या मनासारखं वागू शकते, कधीही तुम्हाला घरी बोलवू शकते. जसं आज पार्टीसाठी बोलवलंय. पार्टी? कुठे पार्टी? कुठे म्हणजे? अगं इथेच आहे. तरी टीना नाही आली का? अगं येतच असेल, निघाली आहे ती. आणि बाकीच्या दोघी? त्या येतील, माहिती नाहीये मला. हे आपण पार्टी करतोय, पण तुझ्या नेबर्सला, सो कॉल्ड नेबर्सला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना?
डोंट वरी यार, त्रास झाला तर तो त्यांचा प्रश्न आहे. कारण या सोसायटीच्या नियमानुसार माझ्या या घरात मी काहीही करू शकते. आता तुम्ही असंच बोलत बसणार आहात की पार्टी एन्जॉय करणार आहे? सासूबाई नमो नमः.